जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, पॅसिफिक महासागरातील अतिशय दुर्गम ध्रुव पॉइंट असलेल्या पॉइंट निमोवर पोहोचणारा जगातील पहिला व्यक्ती कोण ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच ब्रिटनचे क्रिस ब्राउन या निमो पॉइंटवर पोहोचणारे जगातील पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2024चा एबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे. या पुरस्काराला गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून देखील ओळखलं जातं व आता हा 2024चा पुरस्कार मिशेल पिएरे टालाग्रांड यांना जाहीर झालेला आहे. टालाग्रांड हे फ्रान्स या देशाचे नागरिक आहेत व हा पुरस्कार जिंकणारे ते एकूण 27वे व्यक्ती असून फ्रान्सचे ते 5वे व्यक्ती ठरले आहेत. टालाग्रांड यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे? तर त्यांच्या संभाव्यता सिद्धांत आणि स्टोकास्टिक प्रक्रियामध्ये केलेल्या कामासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. टालाग्रांड हे 2017 पर्यंत पॅरिस येथील फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च या संस्थेमध्ये कार्यरत होते. मित्रांनो, एबेल पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर एबेल पुरस्कार हा गणितातील सर्वोच्च पुरस्कार असून याची स्थापना नॉर्वेजियन गव्हर्नमेंटने केलेली आहे व या पुरस्काराला हे जे एबेल नाव देण्यात आलेलं आहे हे नॉर्वेजियन गणितज्ञ नील हेनरिक एबेल यांच्या नावावरून देण्यात आलेला आहे. हा पहिला पुरस्कार 2003 मध्ये जीन पिएरे सेरे यांना देण्यात आला होता. या पुरस्कारात बक्षीस स्वरूप किती रक्कम देण्यात येते तर 7.5 दशलक्ष क्रोनर म्हणजेच यात $7,20,000 हे बक्षीस म्हणून देण्यात येतात. 2023चा हा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर लुईस कॅफेरेली यांना 2023चा एबेल पुरस्कार देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 2. आंतरसंसदीय संघाच्या 148व्या संसदीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहेत? तर आता या आंतरसंसदीय संघाच्या 148व्या संसदीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व हे हरिवंश नारायण सिंह हे करत आहेत. बरं, हे हरिवंश नारायण सिंह कोण आहेत? तर हरिवंश नारायण सिंह हे राज्यसभेचे उपसभापती आहेत आणि ही जी 148वी संसदीय परिषद आहे ही कोठे होत आहे तर स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे 23 मार्च पासून ही परिषद सुरू झाली असून 27 मार्च पर्यंत ही परिषद चालणार आहे. बरं, या परिषदेची थीम काय आहे तर पार्लमेंटरी डिप्लोमेसी बिल्डिंग ब्रिज फॉर पीस अँड अंडरस्टँडिंग अशी यावेळेसच्या या परिषदेची थीम आहे. प्रश्न क्रमांक 3. अलीकडेच सीबीआयने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सहकारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी कोणत्या संघटनेबरोबर करार केला आहे? तर नुकताच आता सीबीआयने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सहकारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी युरोपोल या संघटनेशी करार केलेला आहे. या करारावर सीबीआय तर्फे सीबीआयचे संचालक प्रवीण सूद तर युरोपोलच्या कार्यकारी संचालक कॅथरीन डिबोले यांनी स्वाक्षरी केलेली आहे. आता या करारामुळे या दोन्ही संघटना एकमेकांना गुन्हेगारी, आर्थिक गुन्हे, दहशतवाद, सायबर गुन्हे इत्यादी प्रकारच्या गुन्ह्यांसाठी सहकार्य करतील. युरोपोलविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. युरोपोल म्हणजे युरोपियन युनियन एजन्सी फॉर लॉ एन्फोर्समेंट कॉर्पोरेशन असे याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना 1 ऑक्टोबर 1998 रोजी करण्यात आली होती व याचं मुख्यालय नेदरलँडमधील हेग येथे स्थित आहे. व सीबीआय विषयी सांगायचं झालं तर सीबीआय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असे याचं पूर्ण स्वरूप असून संतानम समितीच्या शिफारसीवरून 1 एप्रिल 1963 रोजी सीबीआयची स्थापना करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय कोठे स्थित आहे तर नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय स्थित असून इंडस्ट्री, इम्पार्शियलिटी, इंटिग्रिटी असे याचं ब्रीदवाक्य आहे. सध्या सीबीआयचे प्रमुख कोण आहेत तर प्रवीण सूद हे सध्या सीबीआयचे प्रमुख आहेत. याआधी सुबोध कुमार जयस्वाल होते व त्यांच्यानंतर प्रवीण सूद यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. चंद्रयान 3च्या विक्रम लँडरने चंद्रावर ज्या ठिकाणी लँडिंग केले त्या लँडिंग साईटसाठी रिकामी जागा या नावाला मंजुरी देण्यात आली. तर आता चंद्रयान 3च्या विक्रम लँडरने चंद्रावर ज्या ठिकाणी लँडिंग केले त्या लँडिंग साईटला स्टेटिओ शिवशक्ती असं नाव देण्यात आलेलं आहे. हे जे नाव आहे हे याआधी 26 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं व आता या नावाला इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने मंजुरी दिलेली आहे. मित्रांनो, हे विक्रम लँडर चंद्रावर कधी लॉन्च झालं होतं तर 23 ऑगस्ट 2023 रोजी हे विक्रम लँडर चंद्रावर लँड झालं होतं. याबरोबरच या इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. या IAUची निर्मिती 28 जुलै 1919 रोजी करण्यात आली होती व याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे स्थित आहे. आणि मित्रांनो, अलीकडेच जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी शिवशक्ती
या 2 नवीन ताऱ्यांचा सुद्धा शोध लावलेला आहे व या 2 ताऱ्यापासूनच आपल्या आकाशगंगेची निर्मिती झाल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे. यासाठी शिवशक्ती नाव येणाऱ्या एक्झाममध्ये अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. या दोन्ही न्यूजपैकी एका न्यूजवर एक्झाममध्ये 100% आपल्याला प्रश्न विचारण्यात येईल. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती कोठे करण्यात येत आहे? तर भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती ही जम्मू काश्मीरमध्ये करण्यात येत आहे. ही जी बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरी आहे याच्या निर्मितीसाठी गुड इनफ एनर्जी या कंपनीने 1.5 अब्ज रुपयांची गुंतवणूक केली असून ही फॅक्टरी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होणार आहे. बरं, या फॅक्टरीचा काय फायदा होईल, तर या फॅक्टरीमुळे कार्बन उत्सर्जनात दरवर्षी 5 दशलक्ष टनची कपात होणार आहे. यासह तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या, भारताने 2030 पर्यंत नवीकरणीय ऊर्जा क्षमता 500 गिगावॅट करण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे. आणि मित्रांनो, याआधी आपण पाहिलंच होतं, पाण्याची वास्तविक माहिती देण्यासाठी पहिले समर्पित पोर्टल सुरू करणारे देशातील पहिलं राज्य हे राजस्थान आहे. भारतातील पहिले इनडोअर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्र हे ओडिशामध्ये सुरू झालेलं आहे. देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा मध्य प्रदेश, देशातील पहिली फ्युचर लॅब तिरुअनंतपुरम, भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र बिहार, स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हरियाणा, दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प उत्तर प्रदेश, पहिली वैदिक घड्याळ मध्य प्रदेश, देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प छत्तीसगड, देशातील सर्वात लांब केबल पूल गुजरात, भारतातील पहिले स्किल इंडिया सेंटर ओडिशा, तर भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा ही उत्तराखंडमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, भारत आणि मॉरिटानिया दरम्यानचे प्रथम परराष्ट्र कार्यालय चर्चासत्र कोठे आयोजित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच भारत आणि मॉरिटानिया दरम्यानचं प्रथम परराष्ट्र कार्यालय चर्चासत्र ही मॉरिटानियाची राजधानी नोवाकचॅटमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. बरं, हा मॉरिटानिया देश कुठे स्थित आहे, तर मॅपमध्ये पहा, आफ्रिका खंडाच्या पश्चिमेला हा मॉरिटानिया देश स्थित आहे. आणि या मॉरिटानिया देशाचं चलन काय आहे, तर ओगिया हे या मॉरिटानिया देशाचं चलन आहे. आता हा प्रश्न पहा, बॉक्सिंग सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? तर बॉक्सिंग सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद हे हरियाणाच्या संघानं पटकावलेलं आहे. मित्रांनो, हरियाणाने मुले आणि मुली अशा दोन्ही गटामध्ये सांघिक विजेतेपद पटकावलेलं आहे. बरं, यामध्ये दुसरा आणि तिसरा क्रमांक कोणी पटकावला आहे, तर यामध्ये दुसरा क्रमांक दिल्ली आणि तिसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राने पटकावलेला आहे. या स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या, तर ग्रेटर नोएडा येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रश्न क्रमांक 8, सुरत डायमंड बोर्सचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता सुरत डायमंड बोर्सचे नवे अध्यक्ष म्हणून गोविंद ढोलकिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत होते, तर वल्लभभाई पटेल हे या पदावर कार्यरत होते आणि आता त्यांच्यानंतर गोविंद ढोलकिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गोविंद ढोलकिया हे राज्यसभेचे सदस्य आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, फुल बहादूर ही इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यात आलेली कोणत्या भाषेतील पहिली कादंबरी ठरली आहे? तर आता जी फुल बहादूर कादंबरी आहे ही मगही भाषेतील कादंबरी असून इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यात आलेली ही या भाषेतील पहिलीच कादंबरी ठरलेली आहे. या कादंबरीचे लेखक कोण आहेत, तर जयनाथ पती हे या कादंबरीचे लेखक असून ही कादंबरी 1928 साली प्रकाशित झाली होती व त्यावेळेस प्रकाशित होणारी ही या भाषेतील पहिलीच कादंबरी ठरली होती. आणि आता या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद कोणी केला आहे, तर अभय के यांनी या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केलेला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, पहिला ग्लोबल इनइक्वॅलिटी रिसर्च अवॉर्ड कोणाला जाहीर झाला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.